तुम्ही विचार करा, जवळपास 53 आमदारांपैकी 43 आमदार माझ्या बरोबर येतात, आम्ही सगळेजण एकत्र निर्णय घेतो। मग 43 लोकांचा बरोबर नाही। आज त्याच्याबद्दल देशामध्ये तुम्ही मला सांगा जुन्नरकरांनो, नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर कोण पर्याय? ममता बॅनर्जी आताच म्हणली मी माझं स्वतंत्र लढणार। ती मध्ये म्हणत होते सगळे आम्ही एक झालो। ममता बॅनर्जींनी सांगून टाकलं मी माझी स्वतंत्र लढणार। तिकडे मान पंजाबचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं माझा पक्ष मी वेगळं लढणार। मित्रांनो, अशा पद्धतीने देश चालवता येणार नाही। नरेंद्र मोदींना पर्याय मला सांगा ना नाव, हाय कुठला नेता? आज देशाच्या 140 कोटीचा कारभार, नाना रंगाचे, नाना रंगाचे, नाना जातीचे, नाना धर्माचे लोक आपण राहतोय। आज माझ्या जुन्नरमध्ये देखील सगळे बांधव आपण एकोप्याने जातीय सलोखा करून राहतोय। माझ्या मुस्लिम बांधवांचे पण प्रश्न सुटले पाहिजे। कालच्या पुरवणी मागण्यामध्ये त्या विभागाला मी निधी दिला, त्याच्यात कामं सुरू झाली। मी फक्त पोपटासारखा बोलत नाही, मी ते करून पण दाखवतो। तेवढी धमक आणि ताकद आपल्यामध्ये आहे। त्याच्यामुळे माझी काही जण म्हणतात दादा कसं तुम्ही इकडं ही तिकडं, अरे तुला कामाशी मतलब ना, तुझं काम कुणाकडनं होणार आहे? आज देशामध्ये मोदी साहेबांचं तिसऱ्यांदा सरकार येणार, ते आल्यानंतर मोदी साहेबांकडूनच काम आपल्याला करावी लागणार। राज्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले तर आम्ही पुन्हा येऊ, पुन्हा आल्यानंतर आपण आणखीन जोमाने कामं त्या ठिकाणी करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।